सुवर्ण पदकाच्या अंतिम फेरीसाठी आपण पात्र व्हावं यासाठी विनेश फोगाट हिनं रात्रभर मेहनत घेतली। अंतिम सामन्यासाठी 2 किलो वजन जास्त असल्यानं ते कमी करण्यासाठी तिनं प्रचंड मेहनत घेतली। खरं तर विनेश, तिचे कोच, स्टाफ, तिची अख्खी टीमच या सगळ्यांसाठीच कालची रात्र ही आव्हानात्मक ठरली। तिनं वजन कमी करण्यासाठी रात्रभर काही खाल्लं नाही, पाणी देखील पिलं नाही। एवढंच नाही तर तिच्या अंगातलं रक्त देखील काढलं गेलं। मात्र आज अखेर 100 ग्रॅम वजनामुळे भारतीयांचं स्वप्न भंगलं। ज्या विनेश कडून संपूर्ण भारतीयांना सुवर्ण पदकाची अपेक्षा होती, ती विनेश फोगाट अंतिम सामन्यात अपात्र ठरली। किंवा 100 ग्रॅम वजन कमी न झाल्यानं विनेश सह आज 100 करोड भारतीयांचं स्वप्न अधुरं राहिलं। मात्र या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी तिनं गेल्या रात्रभर काय काय केलं, कशा पद्धतीने ती प्रत्येक क्षणाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी झटत होती, हे सगळंच समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। आपल्या देशाला ऑलिम्पिक स्पर्धेत आपण रिप्रेझेंट करावं आणि या स्पर्धेत आपल्या देशासाठी सुवर्ण पदक मिळवावं हे प्रत्येक ॲथलीटचं स्वप्न असतं। मात्र आज भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिचं हे स्वप्न अधुरं राहिलंय। केवळ 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यानं ती या स्पर्धेत पात्र ठरलीये। कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात असा दिवस येऊ नये, असा दिवस विनेश फोगाट हिच्या आयुष्यात आलाय। विनेश फोगाट आज दुपारी 12:45 USA कुस्तीपटू विरुद्ध तिचा सुवर्ण पदकासाठीचा सामना खेळणार होती। मात्र वजन करताना तिचं वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आलं, त्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आलं। विनेश फोगाटनं पॅरिस ऑलिम्पिकच्या 50 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात जोरदार कामगिरी केली होती आणि एकाच दिवसात तिनं 3 सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळवत रौप्य पदक निश्चित केलं होतं। भारतीयांना ती सुवर्ण पदक मिळवेल अशी आशा होती, मात्र या निर्णयानं त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे। आता ती या संपूर्ण सामन्यातून बाहेर आहे। अपात्रतेमुळे तिला आता रौप्य पदकही मिळणार नाहीये। ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी विनेश फोगाट ही पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली आहे। मात्र अपात्रतेची बातमी ऐकल्यावर विनेश ही बेशुद्ध झाली आणि पॅरिस मधल्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असल्याच्याही बातम्या माध्यमातून येत आहेत। दरम्यान आपलं वजन कमी करण्यासाठी तिनं प्रचंड मेहनत घेतली। स्विमिंग असेल, रनिंग असेल, स्किपिंग असेल, सगळं ती घाम गाळत करत राहिली। सोबत फास्टिंग सुद्धा केलं। एवढंच नाही तर तिच्या अंगातलं रक्त काढलं गेलं, डोक्यावरचे केस कापले, मात्र ती अंतिम फेरीसाठी अपात्रच राहिली। सुवर्ण पदकाच्या अगदी जवळ आलेली विनेश स्पर्धेतून धाडकन बाहेर पडली। कुठल्याही खेळाडूच्या आयुष्यात असा दिवस येऊ नये, असा दिवस, अशी परीक्षा विनेश फोगाटच्या वाटेला आली, असं वृत्त स्टार स्पोर्ट्सने दिलंय। अखेर केवळ 100 ग्रॅम वजनामुळे तिला खेळाला आणि सुवर्ण पदकाला मुकावं लागलंय। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।